चला, गुड इव्हनिंग, जय हिंद. चला ऑनलाईन या, लिंक शेअर करा, स्क्रीन चेक करा. बघा वरची पट्टी कावर द्या, वरची पट्टी. चला बघा, आलात का ऑनलाईन? आवाज वगैरे चेक करा, आवाज कमेंट करून सांगा. चला, आज करंटचे क्वेश्चन असतील 4-5, बाकी इतर विषय जीकेचे पण क्वेश्चन असणार आहेत. चला सगळ्यांना गुड इव्हनिंग, लिंक चेक करा. आवाज येतो का बघा, एकदा कमेंट करून सांगा मला. हां चलो राईट. चलो सर, जैन जैन. चलो हाय, हॅलो, गुड इव्हनिंग. चला, राजमुद्रा ऑनलाईन सेशन, राजमुद्रामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्या विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. फ्युचर कॉप्स नावाच्या पुढचं फ्युचर लवकरच निघून जाईल आणि कॉप्स हा शब्द कायम राहील. महाराष्ट्र आणि गोवा या दरम्यान आहे. शक्तीपीठ महामार्ग किती जिल्ह्यामधून जाणार आहे किंवा किती जिल्ह्यांना जोडणारा आहे? शक्तीपीठ महामार्ग किती जिल्ह्यांना जोडणारा आहे? शक्तीपीठ महामार्ग किती जिल्ह्यांना जोडणारा आहे? जे पंढरपूर. आवाज येत नाही सर, आवाज क्लिअर येत नाही. ओके, चेक करतो सर. माईक हेच आहे का बघा बरं सर, 1 मिनिट चेक करतो. हा चालू करू ना आवाज. चला आता चेक करा. नेटवर्क इश्यूमुळे असेल, पाऊस वगैरे पडल्यामुळे वातावरण थोडंसं आहे. चेक करा, आता येत असेल. सर व्हॉइस क्लिअर नाही, येतोय का बघा रे? चला आता येत असेल बघा, चेक करा. नागपूर ते गोवा, बरोबर आहे मित्रा. बघा, गोवा ते नागपूर या दरम्यान शक्तीपीठ महामार्ग सुरू केलाय. त्याला शक्तीपीठ नाव का दिले सांगतो बरं, ठीक आहे? तो लक्षात घ्या. 8, 12, 10 आणि 14 किती जिल्ह्यात महामार्ग आहे? त्याचा महामार्ग बघा, उत्तर काय? आवाज बरोबर नाही कसं? ओके, चेक करतोय. अरे तुमच्याकडे नेटवर्क वगैरे इश्यू असेल बघा. इथं आवाज येतो व्यवस्थित? हा गेला ना, त्याला नाही गेलं. चला ठीक आहे, नेटवर्क चेक करा. बघा याचं उत्तर काय आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 आहे. महामार्गाबद्दल बघा, एकूण किती जिल्ह्यांना? 12 जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग आहे. लक्षात ठेवा, 12 जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग आहे. गोवा ते नागपूर. हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, लक्षात ठेवा. शक्तीपीठ महामार्ग कोणत्या 2 राज्यांना जोडणारा किंवा कोणत्या 2 शहरांना जोडणारा आहे? तर गोवा ते नागपूर हा तो महामार्ग असेल. बघा, शक्तीपीठ नाव का दिलं गेलं? त्याच्या 3-3.5 आहेत ते त्यात अंतर्भूत आहेत. बघा, आंबा माता, तुळजापूरची आंबा माता, हे कोल्हापूरची लक्ष्मी, त्यानंतर परत तुळजापूरची अंबा माता, तुळजापूर, आणि माहूरची कोणती? रेणुका माता, रेणुका देवी. माहूरची रेणुका देवी, माहूर. ठीक आहे, लक्षात. कोल्हापूर, तुळजापूर आणि माहूर हे 3 जे येतं हे पूर्ण शक्तीपीठ. लक्षात ठेवा, पूर्ण शक्तीपीठे येतं. आणि बाकी अर्ध शक्तीपीठ कोणतं आहे? तर सप्तशृंगी जे नाशिकमध्ये, लक्षात ठेवा राईट. हे अर्ध शक्तीपीठ. 3 शक्तीपीठ आहेत, लक्षात ठेवा. त्यातले पूर्ण शक्तीपीठ कोणते येतात? लक्ष्मी मातेचं पूर्ण शक्तीपीठ आहे कोल्हापूर, त्यानंतर अंबा माता तुळजापूर शक्तीपीठ आहे, त्यानंतर रेणुका माता माहूर शक्तीपीठ आहे, आणि सप्तशृंगी आणि नाशिक मधलं काय आहे? अर्ध शक्तीपीठ. लक्षात ठेवा, अर्ध शक्तीपीठामध्ये येतंय. 12
12 ह्याला जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग असेल, किती किलोमीटर आहे? किलोमीटर लक्षात घ्या, 760 किलोमीटर, 760 किलोमीटर, नागपूर ते गोवा. चला बघा, आता येत असेल आवाज. 3.5 शक्तीपीठ पाठ करायला तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. बरं, लक्ष्मी मातेचं मंदिर कोल्हापूर, त्यानंतर अंबा माता मंदिर तुळजापूर, हे तुळजापूर धाराशिव जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि जे आहे ते काय पूर्ण शक्तीपीठ ठेवा. बरोबर, कुठं कुठं 13 असं पण दिलंय बघा. 13 म्हणजे गोव्यापासून 13 असंही उत्तर येईल. काम चालू आवाजावर. 1 मिनिट, येतो बघा आवाज. आता येतो का सांगा रे? आवाजाचं बघा सर. ओके, माईकचा आवाज येईल, पण माझ्या अंतरात्म्याचा आवाज तुमच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचत असेल. आता हे पण येतो का नाही काय माहिती. चला 2 मिनिटं, व्हॉइस क्लिअर होईल आपलं. झालं का? चेक करा रे, आवाज येतो का सांगा. हे महामार्ग लक्षात ठेवा. सेम मुंबई पोलीस भरतीला प्रश्न पडला होता बघा. मुंबई कुठला महामार्ग विचारला होता रे? अटल सेतू विचारला होता. अटल सेतू, बरोबर आहे. अटल सेतू संदर्भात मुंबई पोलीस भरतीला 2025ला प्रश्न पडलेला आहे, राईट. तो किती किलोमीटर आहे, कोणत्या 2 शहरांना जोडतो, असा काही तो क्वेश्चन पडलेला होता. त्या टाईपचा क्वेश्चन पडू शकतो. शक्तीपीठ महामार्ग येतो का आवाज? चला ठीक आहे, ओके, यस, डन. चला जाऊ पुढं. हे 12 जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग लक्षात ठेवा. 760 किलोमीटरचा एकूण मार्ग आहे आणि 6 पदरी हा मार्ग असणार आहे. चला, उत्तर आला असल्याचं पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. करंट ओरिएंटेड हा क्वेश्चन येऊ शकतो. चला पुढचा क्वेश्चन बघा. लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय JP नड्डा, ओम बिर्ला, सुमित्रा महाजन आणि सोमनाथ चटर्जी. सोमनाथ चटर्जी लोकसभेचे सभापती किंवा लोकसभेचे काय म्हणतो आपण त्यांना? अध्यक्ष. आता राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष, याचं उत्तर काय रे? बघा, तर लक्षात घ्या. कलम 89. भारतीय राज्यघटनेमधलं कलम किती? 89 पासून ते कुठंपर्यंत? 92 पर्यंत. कोणतं कलम आहे रे? कलम 89 ते कलम 92. राज्यसभेचे राज्यसभा अध्यक्षांचं कलम आहे, लक्षात ठेवा. राज्यसभा अध्यक्ष 89 ते 92 आणि पुढं 92 ते कुठंपर्यंत रे? भारतीय राज्यघटनेमधलं कलम कितीपासून? 93 पासून पुढं कितीपर्यंत? 93 ते 98 पर्यंत. कोणते कलम आहेत? 93 ते 98. लोकसभेचे लोकसभा अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभा उपाध्यक्षांचं कलम आहे, लक्षात ठेवा. लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभा उपाध्यक्ष. इथं राज्यसभा अध्यक्ष, राज्यसभा उपाध्यक्ष दोन्ही लक्षात ठेवा. कलम महत्त्वाचे आहेत. मतदारसंघ कुलाबा नसेल, ओके, करेक्ट आहे. लक्षात घ्या, लोकसभेचा अध्यक्ष लोकसभेचे निर्वाचित सदस्य आहेत, त्यांच्यापैकीच एकाची निवड काय म्हणून होते? लोकसभेचा अध्यक्ष म्हणून होते. महत्त्वाचं आहे. याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. सध्याचे ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे? 17वे. लोकसभेचे 17वे सभापती किंवा 17वे अध्यक्ष आहेत. आपण त्यांना पीठासीन अधिकारी म्हणतो बघा. पीठासीन अधिकाऱ्याच्या बाबतीत हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कलम राज्यसभा विचारलं 89 ते 92 पर्यंत आणि 93 ते 98 इकडलं कलम असेल, बरोबर आहे. यापैकी बघा, ओम बिर्ला हे सध्याचे कितवे येतं? 17वे आहेत. तसे राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे उपराष्ट्रपती. भारताचे उपराष्ट्रपती यांचं कलम काय?
कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे, बरोबर आहे. उपराष्ट्रपती, हे उपराष्ट्रपती सध्या कोण आहेत? खाली कोणतं टाकलं असेल? जगदीप धनखड, करेक्ट आहे. जगदीप धनखड हे सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. आणि बाय डिफॉल्ट भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे कोण असतात? सभापती असतात. राज्यसभेचे अध्यक्ष किंवा सभापती असतात, लक्षात ठेवा. राईट, भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती असतात, बरोबर. आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष जे आहेत ते पदभार स्वीकारू शकतात. तसंच इकडे बघा 93 मध्ये अध्यक्षांची तरतूद आहे. 93 मध्ये लोकसभेचे निर्वाचित सदस्य, लोकसभा निर्वाचित सदस्य यांच्यापैकी एकाची निवड काय म्हणून केली जाते? लोकसभेचा अध्यक्ष म्हणून केली जाते. लोकसभा अध्यक्षाचा कालावधी किती असतो रे? 5 वर्ष असतो, लक्षात ठेवा. लोकसभा अध्यक्षाचा कालावधी 5 वर्ष असतो. राईट, व्हाईस प्रेसिडेंट करू. चलो ठीक आहे. आणखी एक पुढचं क्वेश्चन सांगा. विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत आणि विधान परिषदेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? विधानसभा आणि विधान परिषद महाराष्ट्र राज्य कोण आहेत? कोण? राहुल नार्वेकर. कुठल्या? विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, बरोबर आहे. दुसऱ्यांदा आहेत ते, राईट. आणि विधान परिषदेचे कोण आहेत? विधान परिषदेचे सध्याचे अध्यक्ष. आणखी लक्षात घ्या रे, राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे, लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे, बरोबर आहे. मग त्यामध्ये बघा कलम 93 पासून कलम कितीपर्यंत? 98 पर्यंत तरतूद आहेत, बरोबर आहे. लोकसभेचे सभापती. बरं, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते रे? लक्षात ठेवा, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? ग वा माळवणकर हे होते, बरं का. त्याच्या अगोदर सोमनाथ चटर्जी हे लोकसभेचे अध्यक्ष होते, बरोबर आहे. ते 16वे अध्यक्ष आहेत बघा. त्यांच्या अगोदर सुमित्रा महाजन नव्हते, सॉरी, मीरा कुमार होत्या. मीरा कुमार या पहिल्या लोकसभेच्या महिला अध्यक्ष, बरं का, लक्षात ठेवा. मीरा कुमार या लोकसभेच्या पहिल्या, मीरा कुमार यांच्यावर प्रश्न पडला, बरं का. या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा. राम शिंदे, करेक्ट आहे. राम शिंदे हे विधान परिषदेचे सध्याचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत. आणि विधानसभेचे विचारल्यास राहुल नार्वेकर हे आहेत, लक्षात ठेवा. विधानसभा राहुल नार्वेकर, विधानसभा लिहून ठेवा रे, सगळ्यांनी महत्वाचं आहे बघा. राहुल नार्वेकर. आणि विधान परिषद कोण? राम शिंदे विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत, बरोबर. चलो ओके, नेक्स्ट. मीरा कुमार 2009, मित्रा बरोबर आहे. मीरा कुमार पहिल्या महिला सभापती आहेत, लक्षात ठेवा, बरं का. याला पीठासीन अधिकारी म्हणतो आपण, बरोबर आहे. राईट, यांच्या बडतर्फीची प्रक्रिया सुद्धा आहे बघा. कलम 97 मध्ये की 98 मध्ये असेल बडतर्फीची प्रक्रिया, बरं का. 94 मध्ये अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये, अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष काय करू शकतात? पदभार स्वीकारू शकतात, बरोबर आहे. सभागृहाचं कामकाज चालवणं हे लोकसभेच्या अध्यक्षांचं काम असतंय, बरोबर. लोकसभा अध्यक्षांचं महत्त्वाचं काम काय? सभागृहाचं कामकाज चालवणं हे त्यांचं महत्त्वाचं काम आहे, बरोबर आहे. महत्त्व लक्षात ठेवा. पहिले सभापती कोण होते असं विचारल्यास ग वा माळवणकर. यांच्याविषयी आणखी एक महत्त्वाचं, ग वा माळवणकर कोण होते रे? संविधान सभा जेव्हा कायदे करण्यासाठी संविधान सभेची बैठक व्हायची कायदे मंडळ म्हणून, त्या कायदे मंडळाचे अध्यक्ष कोण असायचे? ग वा माळवणकर. आणि संविधान सभा कार्यकारी मंडळ म्हणून जेव्हा भरायची तेव्हा संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद हे असायचे. यांच्याविषयी माहिती लक्षात ठेवा, मोर दॅन सफिशियंट आहे. जे.पी. नड्डा सध्या कोणत्या पदावर आहेत? लोकसभा नेते जे.पी. नड्डा, बरोबर आहे. राज्यसभा लोकसभा राज्यसभा नेते असतील, बरोबर. जे.पी. नड्डा. बरं, आत्ता सध्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? लोकसभेचे सध्याचे विरोधी पक्षनेते, यांच्या अगोदर मल्लिकार्जुन खरगे होते. आत्ता सध्या राज्यसभेचे असतील. आत्ता सध्या कोण आहेत? सध्या राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. ओके, एकच नंबर विश्लेषण. धन्यवाद मित्रा. चला बघा पुढे जाऊ. याचं उत्तर लक्षात ठेवा. ओम बिर्ला हे चारही सांगितले तुम्हाला. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद. 4 नावं लक्षात ठेवायची. कोणते कोणते? ओम बिर्ला. राज्यसभा लक्षात ठेवायची गरज नाही, कारण राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती असतात. सध्या जगदीप धनखड आहेत. त्यानंतर विधानसभा सांगितलं आता कोण होते? राहुल नार्वेकर. आणि विधान परिषद कोण? राम शिंदे. बस हे 4 नावं पाठ झाले पाहिजे. तर आणखी एक तुम्हाला यांचा कालावधी विचारला, किती वर्ष? 5 वर्ष. मुळात लोकसभेचा कालावधी किती आहे? 5 वर्ष आहे. राज्यसभेचा 5 वर्ष.
6 वर्ष, सॉरी, राज्यसभा 6 वर्ष, लोकसभा 5 वर्ष. राज्यसभा चिरस्थायी सभागृह, राज्यसभा वरिष्ठ सभागृह अधिकारानुसार, लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे रे? लोकसभा सदस्य संख्या 552 आहे. सध्या आता 500 किती येतं? सध्या 543 आहेत. किती लोकसभा? 18वी लोकसभा, लक्षात ठेवा. 543 बरोबर आहे. एकूण किती येतं? 552 आहेत. त्यानंतर राज्यसभा किती रे? राज्यसभा 250. त्यापैकी राष्ट्रपती नियुक्त किती असतात? 12 असतात, राईट. राज्यसभा आणि लोकसभा सदस्य संख्या. लोकसभेचा सर्वात मोठा मतदारसंघ राज्य, लोकसभेचं सर्वात मोठ्या जागा असणारं राज्य कोणतं? यूपी. क्रमांक 2 ला कोणतं आहे? महाराष्ट्र. लक्षात ठेवा. इथं 88 जागा आहेत. इथं किती येतं? 48 जागा आहेत. कधी सुरू झालं? नोटिफिकेशन आलं नाही. मित्रा, नोटिफिकेशनची वाट बघायची गरज नाही. तुम्हाला कन्फर्म सांगितलंय की 8:15ला लेक्चर सुरू होणार. 5-10 मिनिटं मागे पुढे होईल फक्त, राईट. 8:15ला तुम्ही तुमचं लाईव्ह येऊन चेक करत चला. बघा, याचं उत्तर झालेलं आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तुम्हाला दिनविशेष या भागावर एक क्वेश्चन कन्फर्म विचारतात, दरवर्षी विचारतात. दिनविशेषवर एक क्वेश्चन तुमचा कन्फर्म विचारला जाईल. हां, किती जून? पर्याय बघा किती दिले तर. पर्याय 21 जून, 5 जून, 26 जून आणि 30 जून. काय असेल उत्तर? आलं का उत्तर? चला ऑफलाईनवाले सांगा. 26, 26, 26, 26, 3ला 26 आहे का? ऑलमोस्ट सगळ्यांचं आले. चला, बरोबर आहे. 26 जून. आज तारीख आहे रे? 30 आहे. 26 जून म्हणून टाकला क्वेश्चन, तो लक्षात ठेवा, राईट. 26 जून. यातलं लक्षात घ्या. 5 जून जो आहे तो कोणता असतो? पर्यावरण दिन आहे बरं का तो. 5 जून पर्यावरण दिन. कारण काय? तर 5 जूनचं एक महत्त्वाचं कारण सांगतो, ते लक्षात ठेवा. 5 जून या दिवशी काय झालं होतं? 5 जून 1972ला पहिली मानवी पर्यावरण परिषद बोलवली गेली होती. त्याची आठवण म्हणून 5 जून हा दिवस काय असतो? जागतिक पर्यावरण दिन. आतापर्यंत पोलीस भरतीला या प्रश्नावर जवळपास 10 प्रश्न विचारलेत. 5 जून हा कोणता दिवस आहे? जागतिक पर्यावरण दिन आहे. लक्षात ठेवा, जागतिक पर्यावरण दिन. ओके, चलो. 21 जून कोणता आहे रे? जगातल्या बऱ्याच देशामध्ये 21 जून हा काय असतो? सर्वात मोठा दिवस आहे तो. सर्वात मोठा दिवस. सगळ्यात महत्त्वाचं काय? तर 21 जून जागतिक कोणता दिवस आहे? योगा डे आहे. योगा डे. जागतिक योग दिवस आहे. जागतिक योग दिवस कधीपासून सुरू झालाय? 21 जून. 21 जून कधी? 2015 पासून योगा दिवसाला सुरुवात झालेली आहे. ह्याला जागतिक मान्यता मिळालेली आहे. तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा, ऑफलाईनवाले ऑफलाईन सांगा, या वर्षीच्या जागतिक योगा दिनाची थीम काय होते? आत्ता 2-4 दिवसापूर्वी झालाय. आज बघा 26 जूनला आज आरक्षणाचे जनक राजाधिक ऋषी म्हणजे राजश्री शाहू महाराज यांचा काय आहे? जन्मदिवस आहे. जयंती आहे शाहू महाराजांची, बरोबर आहे. आरक्षणाचे जनक म्हणतो आपण त्यांना, राजश्री शाहू महाराज. लक्षात ठेवा 26 जून. संस्थान कुठलं? कोल्हापूर संस्थान. योग दिन, जलविज्ञान दिन, संगीत दिन सांगतो. दिवस सगळे सांगतो, काळजी करू नका. फक्त मला एक सांगा, यंदाच्या योगा दिवसाची थीम काय आहे? आणि हा जो आहे का 30 जून हा लघुग्रह दिन म्हणतो आपण ह्याला. लघुग्रह दिन. कोणतं जून? 30 जून आहे. लक्षात ठेवा. हा 21 जून जो आहे तो कोणता दिवस आहे? जागतिक योगा डे आहे. सुरुवात केव्हा झाली? 21 जून 2015 रोजी सुरुवात झालेली आहे. श्री नरेंद्र मोदी यांनी या संदर्भातली शिफारस केली होती. जागतिक स्तरावर ते मान्य केलेलं आहे. वन हेल्थ वन अर्थ. ओके, करेक्ट आहे. एक जीवन एक पृथ्वी हे यंदाची योगा दिवसाची थीम आहे. लिहून ठेवा. एक जीवन एक पृथ्वी किंवा वन हेल्थ. वन हेल्थ वन हेल्थ वन अर्थ. वन हेल्थ वन अर्थ. लक्षात ठेवा, बरोबर आहे. ही यंदाची योगा दिवसाची काय थीम आहे? 21 जून. काही भागामध्ये सर्वात मोठा दिवस असतो, कारण या दिवशी सूर्यप्रकाश जास्त काळापर्यंत असतो, रात्र लहान असते, दिवस मोठा असतो. उन्हाळ्यातला, खरं तर पावसाळा सुरू झालाय, त्यातला सर्वात मोठा दिवस कोणता समजतात? 21 जून हा दिवस समजतात. 5 जून कोणता आहे? पर्यावरण दिन आहे. आणि 26 जून कुठला आहे? अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 ह्याचं योग्य उत्तर आहे. आता काही दिवस बघा, जूनमधले महत्त्वाचे दिनविशेष कोणते कोणते?
चला लक्षात घ्या, महत्त्वाचे दिनविशेष स्क्रीनशॉट काढून घ्या रे, महत्त्वाचं आहे बघा हे. चला बघा, 1 जून कोणता आहे? जागतिक दूध दिवस आहे. 1 जून जागतिक दूध दिवस, जागतिक दूध दिवस, राईट. 2 जून कोणता आहे? आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन. तेलंगणा निर्मिती दिवस पण आहे बरं का तो. तेलंगणा, आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्याची निर्मिती झालेली आहे. कितवं? 29वं राज्य होतं. नंतर जम्मू काश्मीरचं काय झालं? विघटन. आता किती येतं? 28 राज्य आहेत. तेलंगणा निर्मिती 2014 मध्ये झाली. आणि कोणत्या राज्यामधून? आंध्र प्रदेश राज्यातून तेलंगणा हे राज्य निर्माण झालं होतं. त्यातलं आंध्र प्रदेश हे भारतातलं पहिलं राज्य आहे. कधीचं? 1 ऑक्टोबर 1953 मध्ये स्थापन झालेलं. त्यातनं तेलंगणा हे कधीच आहे? 2014 मध्ये निर्माण झालेलं राज्य आहे. बघा, आहे त्या राज्यातून नवीन राज्य निर्माण करणं, याला भारताच्या राज्यघटनेतलं कितवं कलम लागू होते? सांगा रे कमेंट करून, तुम्ही सांगा. आहे त्या राज्यातून एखादा प्रदेश बाजूला काढून नवीन राज्य निर्माण करणं, कितवं कलम लागू होत आहे? कितवं? आहे त्या राज्यातून एखादा प्रांत प्रदेश बाजूला काढून नवीन राज्य निर्माण करणं, कलम सांगा. 1, 2 का 3? संघ राज्य नावाचा घटक आहे. कलम 1 मध्ये राज्यांचा संघ आहे. कलम 2 मध्ये राज्याची स्थापना आहे. आणि कलम 3 मध्ये राज्याची निर्मिती. लक्षात ठेवा, कलम 3 याला कलम 3 लागू होते बरं का. एखाद्या आहे त्या राज्यातून नवीन राज्य निर्माण करणं कलम 3 मध्ये येते. बरोबर आहे. मग 2 जून लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन आणि तेलंगणा निर्मिती दिवस, राईट. 3 जून कोणता आहे? जागतिक सायकल दिवस आहे. आरोग्य सुधारण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कलम 3 बरोबर आहे. प्रेम सर करेक्ट आहे. AK करेक्ट आहे. मिस्टर SK अगदी बरोबर आहे. चला, सगळ्यांचं ऑलमोस्ट करेक्ट आहे. 3 कलम 3 होतं बरं का ते, नवीन राज्य निर्माण करणे. 5 जून सांगितलं तुम्हाला जागतिक पर्यावरण दिन आहे तो. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे, फूड सिक्युरिटी डे. आता अन्न सुरक्षा म्हणजे काय बघा, जे लोक अन्न आवश्यक असणारं अन्न खरेदी करू शकत नाहीत किंवा ज्यांना अन्नधान्य मिळत नाही, त्यांना अन्न असुरक्षित गटामध्ये मोडतो आपण. बरोबर आहे. मग भारताला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये सुरक्षित करण्यासाठी 1965 मध्ये 1965ला भारतात FCI चालू केले बरं का. FCI काय रे? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारताचं अन्न महामंडळ. आणि या अन्न महामंडळाकडे अन्नधान्याचा काय होतो? अन्नधान्याचा साठा जमा होतो. बरोबर आहे. 2 वर्ष देशामध्ये दुष्काळ जरी पडला असेल तर भारतातल्या लोकांच्या अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी बफर स्टॉक म्हणजे अन्नधान्याचा साठा, बफर स्टॉक जमा केला जातो बरं का. तर बफर स्टॉक जमा करायचं काम कोण करत आहे? तर सरकारच्या वतीने काम होत आहे. यासाठी MSP जाहीर होते. MSPच्या किमतीच्या आधारे अन्नधान्याची खरेदी करतात. चला आता उत्तर सांगा मला, MSPचं फुल फॉर्म काय होत आहे? मिनिमम सपोर्टिंग प्राइजेस, किमान आधारभूत किंमत. हे कोण ठरवत आहे? APC नावाचा आयोग आहे. APC म्हणजे ॲग्रिकल्चरल प्राइस कमिशन, त्याला कृषी मूल्य आयोग म्हणतात. हे स्थापन झाले 1965 मध्ये. बरोबर आहे. 1987ला याचं नाव बदललं आणि ACPC ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस कमिशन असं नाव झाले. लक्षात ठेवा. मुख्यालय मुंबई नाही रे मित्रा, याचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. बरोबर आहे. हे बघा, कृषी मूल्य आयोग, नंतर कृषी खर्च व मूल्य आयोग असं नाव बदललंय. आणि हे आयोग काय करतं? MSP जाहीर करतं. MSP म्हणजे काय आहे? हमी भाव आहे. लक्षात ठेवा, MSP म्हणजे हमी भाव. सध्या MSP मध्ये भारतातल्या कृषी विषयक 23 पिकांचा समावेश होतो. किती? 23. 2 पिकं वगळले त्याच्यामधनं. बरोबर आहे. कांदा वगळलाय, काळं तीळ वगळलेत. बरोबर आहे. आणि ऊसासाठी, ऊसाचा जो हमी भाव आहे, ऊसाचा हमी भाव, ऊस उत्पादन, ऊसाचा हमी भाव त्याला काय म्हणतात रे? FRP म्हणतात. FRP. ऊसाचा हमी भाव म्हणजे कोणती किंमत? FRP. आणि 23 पिकांचा हमी भाव म्हणजे कोणती? MSP. बरोबर आहे. FRPचा फुल फॉर्म फेवर्ड रिलेटिव्ह प्राइजेस. फेवर्ड रिलेटिव्ह प्राइजेस म्हणजे FRP ऊसाचा हमी भाव, आणि MSP मिनिमम सपोर्टिंग प्राइजेस. उत्पादनाच्या अगोदरच सरकार जी किंमत जाहीर करतं त्या किमान किमतीला काय म्हणतात? MSP म्हणतात. त्यालाच काय म्हणतो आपण? हमी भाव म्हणतो. किती वस्तू येतात? 23 आहेत. लक्षात ठेवा. राईट. कोण जाहीर करतंय? ACPC म्हणजेच कृषी मूल्य आयोग. केव्हा स्थापन झालं? 1965. ह्याचे अध्यक्ष प्रोफेसर दातवाला याचे अध्यक्ष होते. आणि अन्न महामंडळ 1965 मधलं आहे. आणि याच 65 मध्ये भारतात
हरित क्रांती घडून आली होती. बरोबर आहे. हे 3-4 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा रे, खूप महत्वाचं आहे. राईट. चलो 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. भारतामध्ये आपण अन्नधान्य सुरक्षित करण्यासाठी काय करतो? राशन धान्य दुकानाअंतर्गत PDS सार्वजनिक वितरण प्रणाली राशन धान्य दुकानांतर काय होतंय? अन्नधान्याचं वाटप केलं जातंय. बरोबर. त्याला अन्न सुरक्षा कायदा लागू आहे. यावर पण प्रश्न पडलाय. अन्न सुरक्षा कायदा हा कधीचा आहे असं विचारलं तर 2013चा कायदा आहे. ह्याच्या अंतर्गत गहू 2 रुपये किलो आणि तांदूळ किती रे? 3 रुपये किलो तांदूळ आहे बरं का. आणि प्रति कुटुंब 35 किलो अन्न देण्याचं वाटप होत आहे. गरीब कल्याण अन्न योजना 28 पर्यंत लागू आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला किमान किती रे? 5 किलो अन्न देण्याचं वाटप केलं जात आहे. कोणत्या कायद्याअंतर्गत? अन्न सुरक्षा कायदा. योजना कोणती? गरीब कल्याण अन्न योजना. जर तुम्हाला चुकून अन्न सुरक्षे प्रश्न आला एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. राईट. 7 जून हा काय? जागतिक अन्न सुरक्षा दिन आहे. आपण भारताबद्दल बोलत होतो. राईट. पुढे बघा. 8 जून काय? जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिन सुद्धा आहे. आणखी एक महासागराच्या बाबतीत भारतामधलं अपडेट सांगतो बघा. आपल्याकडे समुद्रयान मोहीम चालू होणार आहे बरं का. कधी? 2026ला भारतामध्ये समुद्रयान मोहीम चालू केली जाईल आणि भारत जगातला पहिला देश असेल जो देश काय करेल? समुद्रयान मोहीम चालू करेल. कारण अंतराळ संशोधन नासा किंवा जगामध्ये चालू आहे. समुद्राचं संशोधन कुणी करत नाहीये. त्याला भारत हा पहिला देश असेल ज्या देशाकडून काय केलं जाईल? समुद्रयान त्याची माहिती घेतली जाईल. जागतिक महासागर दिन आणि ब्रेन ट्यूमर डेंजर असतो बरं का. आता सध्या सलमान खानचं प्रकरण असतं याच्याविषयी. चलो ठीक. 12 जून काय रे? जागतिक ते वाल नाही बरं, बालमजुरी दिन आहे तो. जागतिक बालमजुरी दिन लक्षात ठेवा. राईट. 12 जून. बरोबर. भारतामध्ये बालमजुरी भारतीय राज्यघटनेनुसार कलम किती? 23-24 शोषणाविरुद्ध हक्क ह्याच्यामध्ये दिलेलं बरं का. बालमजुरी कामावर ठेवलं जाऊ नाही. 14 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आहे. महासागर परिषद फ्रान्स येथे झाली आहे. बरोबर आहे मित्रा. चला ठीक आहे. ओके. पुढे बघा. 14 जून जागतिक रक्तदान दिवस आहे बरं का. आणि 15 जून जागतिक पवन दिवस आहे तो. 20 जून जागतिक निर्वासित दिन आहे. 21 जून हा जागतिक संगीत दिवस प्लस जागतिक जलविज्ञान दिवस प्लस जागतिक योगा दिवस आणि सर्वात मोठा दिवस. हे चारही लक्षात ठेवा. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आहे. लक्षात घ्या. आणि विधवा दिवस सुद्धा आहे बरं का तो. आणि 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी संदर्भातला दिवस आहे. सर्वांनी याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे तुम्हाला ते कामाला येईल. 12च्या 12 महिने आपण ते करू नंतरचे पण. ठीक आहे. हा हे सांगा. पंचवटी एक्सप्रेस मध्ये ATM सुरू करणारी बँक कोणती आहे? पर्याय: बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI, SBI, HDFC. आता पंचवटी एक्सप्रेस कुठून कुठपर्यंतची आहे रे? पंचवटी एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस एक बँक ऑफ महाराष्ट्र. बरं. बऱ्यापैकी सगळ्यांचं उत्तर आलंय. माहित असेल तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र आहे बरं का. पंचवटी एक्सप्रेसमध्ये आता पहिली ATM एक्सप्रेस म्हणून कोणती ठरली आहे? पंचवटी एक्सप्रेस ठरलेली आहे. अजून एक ATM संदर्भात लक्षात ठेवा. हे ATMचं फुल फॉर्म विचारलं होतं पाठीमागे. आत्ता विचारलंय. मुंबई पोलीस 25ला पडला होता बघा. ATMचं फुल फॉर्म काय होते? काय होतं रे? ऑटोमॅटिक टेलर मशीन. ATM भारतामध्ये सर्वप्रथम ATM सुरू करणारी बँक ऑटोमॅटिकच आहे. ऑटोमेटेड आहे का? बरं. ऑटोमेटेड असेल कदाचित, बघावं लागेल. ऑटोमेटेड आहे ना? काय ऑटोमॅटिक आहे? असं सांगा कमेंट करून. थोडं वाद निर्माण झाला इथं ऑफलाईन ऑनलाईन. ऑटोमेटेड का ऑटोमॅटिक? पटकन कमेंट करून सांगा. चला. ATMचं फुल फॉर्म. SBI पहिली बँक आहे बरं का ATM चालू करणारी. अजून एक धान्य ATM. धान्य ATM कुठे सुरू झालं रे? ऑटोमेटेड आहे. सॉरी. चला करेक्शन करून देतो बघा. ऑटोमेटेड टेलर मशीन ATM. ऑटोमेटेड टेलर मशीन. भारतातलं पहिलं धान्य ATM कुठलं आहे? भुवनेश्वर. राज्य कोणतं? ओडिसा. लक्षात ठेवा. भुवनेश्वर राज्य ओडिसा. भारतातलं पहिलं गोल्डन ATM कुठे आहे रे? गोल्डन
गोल्डन एटीएम कुठे आहे? हैदराबाद, हैदराबाद गोल्डन एटीएम. त्याच्या नेक्स्ट कार्डलेस पहिले एटीएम, कार्डलेस एटीएम, बायोमेट्रिक एटीएम त्याला म्हणतात. भारतातलं पहिलं कार्डलेस एटीएम कुठं सुरू केलं गेलंय? धान्य एटीएम, हा ओडिसा बरोबर आहे मित्रांनो. चला त्यानंतर परत गोल्डन एटीएम हैदराबाद लक्षात ठेवा. त्यानंतर परत कार्डलेस म्हणजे तुम्हाला कार्ड घेऊन जायची गरज नाही, बायोमेट्रिकवर आधारित एटीएमचा वापर करता येतो असं भारतातलं पहिलं एटीएम कुठलं आहे? मुंबईमध्ये आहे लक्षात ठेवा. मुंबई भारतातलं पहिलं कार्डलेस, कारण बघ एटीएम मध्ये जायचं असेल आपण कार्ड घेऊन जातो बरोबर आहे. मग कार्डच्या व्यतिरिक्त तुम्हाला पैसे विड्रॉल करता येतात ते कोणतं? कार्डलेस एटीएम किंवा बायोमेट्रिक एटीएम कुठे सुरू झाले? मुंबईमध्ये सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा रे. त्यानंतर गोल्डन एटीएम हैदराबाद, धान्य एटीएम भुवनेश्वर ओडिसा आणि हे पंचवटी एक्सप्रेस कोणते? बँक ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर ICICI हे भारतात पहिल्यांदा इंटरनेट बँकिंग चालू करणारी बँक आहे बरोबर. इंटरनेट बँकिंग सुरू करणारी बँक, इंटरनेट बँकिंग चालू करणारी पहिली बँक कोणती असं विचारल्यास कोणती आहे? ICICI. SBI भारतात पहिल्यांदा एटीएम सुरू करणारी बँक कोणती आहे? SBI. त्यानंतर HDFC हे बायोमेट्रिक सुरू करणारी पहिली बँक कोणती आहे? HDFC. व्हॉट्सॲप बँकिंग चालू करणारी पहिली बँक कोणती रे? व्हॉट्सॲप बँकिंग चालू करणारी भारतातली पहिली बँक, व्हॉट्सॲप बँकिंग चालू करणारी भारतातली पहिली बँक कोणती रे? लक्षात ठेवा. ICICI व्हॉट्सॲप बँकिंग चालू करणारी भारतातली पहिली बँक आहे ती. चलो ओके. हे पंचवटी एक्सप्रेस हे लक्षात ठेवा आणि ते बाकी चारही घटक लक्षात ठेवा. हां सर रूट नाशिक ते कुठे बघावं लागेल मला, एक मिनिट. रूट थांबा सांगतो आठवल्यास. पंचवटी एक्सप्रेसचा रूट माहीत असेल कमेंट करा रे. पंचवटी एक्सप्रेस रूट काय आहे? कुठल्यावर रूट याचा? मनमाड आहे, मनमाड ते मुंबई आहे, मनमाड ते मुंबई आहे बरं का. पंचवटी एक्सप्रेस मनमाड, मनमाड ते कुठं? मुंबई हा त्याचा रूट आहे, मनमाड ते मुंबई लक्षात ठेवा. मनमाड ते मुंबई पंचवटी एक्सप्रेस. चलो ओके. एवढी माहिती मला वाटते मोर दॅन खाली कोण टाकले बघा. फ्युचर कॉस्ट मनमाड ते नाशिक, नाशिक मुंबई आहे मुंबई. हां लक्षात ठेवा राईट. ऑटोमॅटिक टेलर मशीन एटीएमचं फुल फॉर्म धान्य एटीएम भुवनेश्वर ओडिसा, गोल्डन एटीएम हैदराबाद आणि कार्डलेस एटीएम बायोमेट्रिक एटीएम कुठं? मुंबई. चलो एवढं मोर दॅन सफिशियंट आहे. पुढचा क्वेश्चन करंटचे मला वाटते 4 क्वेश्चन टाकलेले असतील. चलो ठीक आहे पुढं बघा. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही? कोणतं कलम मूलभूत हक्क नाही? आता 21 आहे का नाही? काय 21 मध्ये? जीविताचे व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं कलम, कलम किती आहे? 21 मध्ये आहे बरोबर आहे. त्यानंतर कलम 35 कोणतं रे? कलम 35 औ कलम 35 हां संसदेनं वेळोवेळी किल्ला बदल जो असेल त्या अधीन राहीन हे केलं जाईल. कलम 35. कलम 15 कोणतं आहे? 14 ते 18 मध्ये समानता आहे. म्हणजे कलम 15 जे भेदभाव, भेदभाव नसेल, धर्म वंश जात पंथ इत्यादी आधारावर भेदभाव नसेल. कलम 40 कोणतं आहे रे? कलम 40 मात्र हे कशामध्ये येत नाही, मूलभूत अधिकारामध्ये येत नाही. कलम 40 कुठलं आहे? पंचायत राज. कलम 40 लक्षात ठेवा. पंचायत राज या संदर्भातली पुन्हा घटना दुरुस्ती आहे. मार्गदर्शक तत्व तिथून पुढेच मार्गदर्शक तत्व त्याच्यामधलाच भाग येतो. कलम 36 पासून कलम 51 पर्यंत त्यातलाच भाग येतो बरं का. कलम 40 कोणतं आहे? पंचायत राज संदर्भातला आहे. या संदर्भातल्या घटना दुरुस्त्या, घटना दुरुस्त्या पंचायत राज या संदर्भातली समिती पण महत्त्वाची. पंचायत राज संदर्भातली कोणती? मेहता समिती राईट. त्यानंतर नेक्स्ट घटना दुरुस्ती बघा. 73वी घटना दुरुस्ती, 73 आणि कोणती? 74वी घटना दुरुस्ती. यातलं एक महत्त्वाचं कलम आहे. कोणतं कलम रे? 243 नावाचं कलम आहे. 243 हे ग्रामपंचायत संदर्भातलं आणि हे जिल्हा नगरपालिका किंवा पंचायत समिती सॉरी जिल्हा परिषदेचं नगरपालिकेचं 74वी आणि ग्रामपंचायत 73वी. कलम कोणतं? 243. या घटना दुरुस्त्या केव्हा लागू झाल्यात किंवा केव्हा काय म्हणतो संमत झाल्यात? कधी संमत केव्हा झाल्यात? 1993. 24 एप्रिल 1993. 24 एप्रिल 1993. 73वी घटना दुरुस्ती आणि
74वी घटना दुरुस्ती लागू, करेक्ट आहे. चला बघा आणखी पुढे नेक्स्ट. सिंघवी समिती पण आहे त्या संदर्भातली, करेक्ट आहे. अजून एक बघा महत्त्वाचं, या संदर्भातलं नया पंचायत राज नावाचं विधेयक मांडलं होतं कोणी? राजीव गांधी सरकारच्या काळात 1989ला पहिल्यांदा नया पंचायत राज नावाचं विधेयक मांडलं गेलं होतं. बरं ठीक आहे, पंचायतीचं कलम आहे कलम 40. एवढं एक सोडून बाकी तिन्ही समाविष्ट आहेत. कलम 34 मध्ये काय रे? कलम 34 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क काय होतात? रद्द होतात. त्यातला फक्त 21 ह्या अधिकार शिल्लक राहतो. आणि कलम 33 सैन्याच्या अधिकारासंदर्भातला आहे. आणि कलम 35 जे आहे का मार्शल लॉचं आहे. मार्शल लॉ लागू झाल्यास लक्षात ठेवा. 35 कलम 33. कलम 32 कोणतं आहे? तुम्हाला 32 सांगितलं. कलम 32 कोणतं आहे? घटनात्मक उपायांचा न्यायालयीन पुनर्विलोकन करू शकतो की न्यायालयीन दाद मागायचा. कलम 31 कोणतं आहे? कलम 31 हे कलम 31 रद्द केलंय, बरोबर. संपत्तीच्या अधिकाराचं होतं हे. कितवी? 44वी घटना दुरुस्ती 1978. कलम 31. बाकी कलम तुम्हाला 29, 30 माहिती असतील. शिक्षण आणि संस्कृती, बरोबर आहे. त्याच्यानंतर कलम 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचं आहे. कलम 23-24 शोषणाचं. लक्षात ठेवा कुठले कुठले आहेत बघा. कलम पहिलं 12 ते 14 कोणतं आहे? त्याच्यात व्याख्या वगैरे दिल्यात. कलम 12 ते 14 मध्ये काय येतात? राज्यसंस्थेच्या व्याख्या आहेत. कलम 14 ते कलम 18 समानतेचं आहे. कलम 19 ते 21 ते 19 मध्ये स्वातंत्र्य आहे, बरोबर आहे. 21-22 ते 21 मध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्याचं आहे. कलम 22 मध्ये अटक आणि स्थानबद्धतेचं आहे. ठीक आहे. 21, 19, 21 आणि 22. त्याच्यानंतर कलम 23 आणि 24 शोषणाचा आहे. कलम 25 ते कलम किती रे? 28 धर्म स्वातंत्र्य आहे. कलम 29 आणि 30 संस्कृती आणि शिक्षण. त्याच्यानंतर नेक्स्ट कलम कुठं? कलम 31 रद्द केले आता नाही येते, बरोबर आहे. कलम 32 हे कोणतं होतं? न्यायालयीन पुनर्विलोकन. कलम 33 सैन्याच्या मूलभूत अधिकाराचा आहे. कलम 34 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क रद्द होतात. आणि कलम 35 मार्शल लॉ संदर्भातला आहे, संसद कायद्याच्या अधीन असेल. परत ठीक आहे. हे एवढे कलम लक्षात ठेवा. हे कलम महत्त्वाचे आहेत. 19 ते 22 ते सर ओके हो बरोबर आहे. चला ठीक आहे. हे तुम्हाला ऑलरेडी अगोदर क्लिअर केलेत. पुन्हा डबल क्वेश्चन त्यावर आलेले आहेत. चलो ठीक आहे. हे सांगा अनुच्छेद 370 हे भारतीय राज्यघटनेतून वगळल्याने खालीलपैकी कोणता परिणाम झाला आहे? आता लक्षात घ्या. अनुच्छेद किती? 370. 370 हे कलम तयार कोणी केले रे? 370 कलम जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम होतं, बरोबर आहे. जम्मू काश्मीरचा राजा हरीश सिंग नावाच्या राजानं भारताच्या करारावर सह्या केल्यात. राजा हरीश सिंग यांनी भारतामध्ये सामील होण्याच्या संदर्भात करार केलेत. आणि तो काय म्हणतो? अटी व नियमासहित तो सामील झालाय, बरोबर. जुनागड भारतात सामील होत नव्हतं. जुनागड, जम्मू काश्मीर आणि हैदराबादचा निजाम ही 3 संस्थानं उशिरा सामील झालेत, बरोबर आहे. पण त्या संदर्भात लक्षात ठेवा राजा हरीश सिंगाची मागणी अशी होती की जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा दिला जावा. जम्मू काश्मीरच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय संबंध आणि संरक्षण ह्या 2 बाबी भारताकडे असतील. जम्मू काश्मीरमधलं राज्याचे निर्णय असतील ते राज्य सरकारला विचारल्याशिवाय केंद्र करणार नाही. जम्मू काश्मीरला स्वतंत्र घटना होती बरं का. जम्मू काश्मीरचा स्वतंत्र ध्वज सुद्धा होता. सुप्रीम कोर्टचे जजमेंट जम्मू काश्मीर लागू होणार नव्हते. जम्मू काश्मीरच्या लोकांना दुहेरी नागरिकत्व प्राप्त होतं. अशा विशेष तरतुदी असणारं कलम किती? 370 हे तयार कुणी केलंय? कुणी केलंय? अय्यंगर का अय्यर? अय्यंगर यांनी तयार केलं कलम, बरं लक्षात ठेवा. अय्यंगर, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते कलम तयार करण्यास नकार दिला होता, लक्षात ठेवा. त्यानंतर मसुदा समितीमध्ये असणारे AV अय्यंगर ज्यांनी ते कलम तयार केलेलं आहे. हे कलम आत्ता अलीकडे 5 किती रे? 5 ऑगस्ट 2019 मध्ये ह्याची घोषणा केली होती. त्याच्यानंतर 6 ऑगस्ट 2019 मध्ये हे विधेयक लोकसभेत सादर झालंय. आणि दुरुस्ती कधीची आहे? ऑक्टोबर 2019ला हे लागू झाले बरं का. ऑक्टोबर 31 ऑक्टोबर असेल बघा लागू झालेला आहे. ऑक्टोबर 2019. आत्ता सध्या कलम 370 नाही. कलम 370 काय होतं? जम्मू काश्मीरच्या लोकांना विशेष अधिकार होते.
भारताचा सुप्रीम कोर्टचा कुठलाही निर्णय इकडे लागू नव्हता. आपल्या संसदेचे कुठले कायदे इकडे लागू नव्हते. स्वतंत्र घटना होती. शर्यत नावाचा कायदा असायचा. त्यानंतर नागरिकत्व सुद्धा दुहेरी होतं. जम्मू काश्मीरच्या मुलांना दुहेरी नागरिकत्व. जर जम्मू काश्मीरच्या मुलीनं भारतातल्या मुलासोबत जर विवाह केला तिचं जम्मू काश्मीरचं नागरिकत्व रद्द व्हायचं. आणि जर भारताच्या मुलीनं जम्मू काश्मीरच्या मुलासोबत विवाह केला तर तिला जम्मू काश्मीरचं प्लस भारताचं नागरिकत्व मिळत होतं. भारतीय लोकांना तिथं वास्तव्याचा अधिकार नव्हता, जो आपला मूलभूत हक्क आहे. ठीक आहे. तिथं जमीन घेण्याचा अधिकार नव्हता, स्थावर संपत्ती घेण्याचा अधिकार नव्हता. हे सगळे निर्णय रद्द केले गेले. बघा आता उत्तर काय. जम्मू काश्मीर बाहेरील व्यक्तींना जमीन खरेदी करणे शक्य झाले आहे. पहिले जमीन खरेदी करणं शक्य नव्हतं. त्यानंतर संसदेने पारित केलेले कायदे जम्मू काश्मीर देखील लागू आहेत. आता जम्मू काश्मीर भारताच्या इतर राज्यासारखं एक राज्य झालेलं आहे. जम्मू काश्मीर आणि लेह लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण केलेले आहेत. लक्षात ठेवा. 26 ऑक्टोबर 1947 करण्यात आले होते. ओके, ती तारीख बरोबर आहे. जुनागड 48 आणि हैदराबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948. पोलो नावाचे ॲक्शन सुरू केले ते सरदार वल्लभभाई पटेल. पोलो ॲक्शन म्हणजे पोलीस ॲक्शन. त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू यांची इच्छा नव्हती की भारत सरकारनं निजामाच्या विरोधात आर्मी ॲक्शन घ्यावी. कारण भारताला आता नुकतंच काय मिळालं आहे, स्वतंत्र. भारतानं आक्रमण करून कोणतं राज्य आपल्या ताब्यात घेऊ नये. पंडित जवाहरलाल नेहरू या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला जास्त घाबरायचे, तर त्यांना ही गोष्ट नको होती. पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी ते पोलो ॲक्शन घडून आणली होती. आणि निजामाला 3 दिवस ते चाललं पोलीस ॲक्शन. आणि निजामाला नमवलं आणि निजाम किंवा हैदराबाद संस्थान नंतर विलीन करून घेतलं गेलं. जुनागड तिथला कोण होता, जुनागडचा हे होता जुनागडचा नवाब हा नंतर पाकिस्तान पळून गेला. आणि जुनागडच्या नवाबाची पत्नी, तिचा मुलगा त्याच्या सह्या घेतल्यात. आणि जगाला असं वाटू नये की जुनागड भारतामध्ये जबरदस्ती विलीन करून घेतलं गेलं. त्या जुनागडमध्ये मतदान घेतलं आणि जुनागडच्या जनतेनं 99% जनतेनं भारतात राहायचं मतदान केलं होतं. त्या जुनागड भारतात विलीन करून घेतलं गेलं. जुनागड, जम्मू काश्मीर आणि हैदराबाद हे 3 संस्थानं नंतर विलीन झालेत. लक्षात ठेवा बरं का. हे शक्य झालं. त्यानंतर परत संसद कायदे लागू असतील आणि जम्मू काश्मीरला देखील भारताच्या इतर राज्याप्रमाणेच काय दिला जाईल, दर्जा दिला जाईल. आता जम्मू काश्मीरची मुलं आपल्याला वेगवेगळ्या घटकामध्ये सध्या फॉर्म भरू शकतात. बरोबर आहे. चलो ओके. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. वरील सर्वच याला लागू आहे. पिंपरी चिंचवड पोलीस 2024 हा प्रश्न आहे. चला हे सांगा रे. 20 फेब्रुवारी 1947 भारताला स्वातंत्र्य देण्याची ॲटली यांची घोषणा. त्याच्यानंतर ॲटलींच्या घोषणेनंतर लॉर्ड माउंटबॅटनची घोषणा आहे. ह्या ॲटलीच्या घोषणेनुसार भारताला 1948 मध्ये स्वतंत्र द्यायचं कबूल केलं होतं. बरोबर. त्याच्यानंतर ॲटलींची योजना रद्द करून लॉर्ड माउंटबॅटन यांची योजना सुरू झाली. आणि लॉर्ड माउंटबॅटन योजनेनुसार भारताला स्वतंत्र देण्याची घोषणा 15 ऑगस्ट 1947 दिवशी केली गेली. बघा घटनेच्या कोणत्या कलमामध्ये जम्मू काश्मीरला विशेष राज्य, आत्ता सांगितलं क्वेश्चन तुम्हाला. याचं उत्तर काय, कलम 370. आता पुढे सांगा कलम 324 कुठलं कलम आहे रे. निवडणूक आयोग कलम 324. काल तुम्हाला मतदानाचा अधिकार सांगितलं होतं. मतदानाच्या अधिकाराचा कलम 300 किती रे, 326 मतदानाच्या अधिकाराचा कलम आहे. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त काल सांगितलं होतं. कोण आहेत रे, सुकुमार सेन हे होते. आता सध्या कोण आहेत, राजीव कुमार आहेत. कलम 324 निवडणूक आयोगाचं घटनात्मक आयोग आहे ते. कलम 352 कुठले रे, राष्ट्रपती राजवट काणीबाणी. कोणतं आहे, राष्ट्रपती राजवट. आणि आणीबाणीचं कोणतं आहे, आणि वित्तीय राजवट, वित्तीय आणीबाणी. गुड मॉर्निंग सर. नवनीत सर तुमची मॉर्निंग झाली का आता. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. काय अडचण नाही मला. हो जब जागो तब सवेरा आहे, देर आहे दुरुस्त आहे म्हणतात. काही अडचण नाही मित्रांनो. चला बघा. कलम 352 कुठलं रे, राष्ट्रपती राजवट आहे का आर्थिक आणीबाणी आहे, आर्थिक आहे ना, आर्थिक आणीबाणी. बरं आणीबाणी मुळामध्ये आपण कुठून घेतलंय, 1935च्या कायद्यामधून घेतलंय. आणि आणीबाणी दरम्यान भारताचे मूलभूत हक्क, भारतीय लोकांचे मूलभूत हक्क रद्द होतील हे कुठून घेतलंय आपण. 352, 356 आणि 360 करेक्ट आहे मित्रांनो. चलो 356 जे एक ते कोणतं आहे,
राष्ट्रपती राजवट आहे आणि बाकी वित्तीय आणीबाणी आहे. वित्तीय आणीबाणी 60 मध्ये आहे. वित्तीय आणीबाणी राष्ट्रपती राजवट आतापर्यंत राष्ट्रपती राजवट कितीदा 3दा लागले. कधी कधी 1962 चीनचं युद्ध, 1965 पाकिस्तानचं युद्ध आणि 1975 आतापर्यंत 3दा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 360 हे जे त्याला काय म्हणतात, कलम 360 कोणती, वित्तीय आणीबाणी, लक्षात ठेवा. राईट. चलो ओके. आणीबाणी आणखी एक ते आणीबाणी ही तरतूद 1935च्या कायद्यामधून घेतले. ठीक आहे. आणि आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क काय होतील, रद्द होतील. हे आपण कोणत्या देशाकडून स्वीकारले. आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क रद्द होतील हे आपण कुठल्या देशाकडून स्वीकारलं आहे. आयर्लंड नाही, कॅनडा का जर्मनी, हो कुणाकडून स्वीकारले. हा आर्थिक आणीबाणी 25-50 वर. बरोबर. ठीक आहे. पहा पुढं. 380 कुठले रे, कलम 380 25 जून 50 वर पूर्ण झाले. ओके. हा करेक्ट आले मित्रा. जर्मनी आहे, जर्मनी आणीबाणी. बरोबर आहे. कॅनडा नाही. कॅनडाकडनं आपण गणराज्य स्वीकारले. हां कॅनडा. त्यानंतर समोरची सूची ऑस्ट्रेलिया. त्यानंतर भारताच्या राज्यघटनेचा रचनात्मक भाग कुठून घेतलाय, भारतीय राज्यघटनेचा रचनात्मक भाग स्ट्रक्चरल पार्ट कुठून घेतलाय, 1935च्या कायद्यातून. संसदीय शासन पद्धती कुठून घेतले. सर तुम्ही कितीला ऑनलाईन येतात, 8:15 येतो. 8:15. हा 8:15 रेग्युलर आपण ऑनलाईन असतो. चला बघा. हां हा ब्रिटनकडनं घेतले. नागरिकत्व ब्रिटन. संसद कायदा करायचा अधिकार ब्रिटन. न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिका. मूलभूत हक्क अमेरिका. मूलभूत कर्तव्य रशिया. मार्गदर्शक तत्व आयरिश. लक्षात ठेवा. कुणाकडे आपण काय काय घेतले हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके करेक्ट आहे. 380 काय कमेंट करून सांग, मला आठवत नाही. 380 रद्द केले का. चला 380 मलाही आठवत नाही रे मित्रांनो. बघा मूळ संविधानामध्ये किती कलमे आहेत. आता हे सोपं आहे, हे जवळपास सगळ्यांनाच येईल. बघा मूळ संविधान म्हणजे कधी, 26 नोव्हेंबर 1900 कधी रे, 49ला भारतात संविधान काय केलं आपण, स्वीकृत केला आहे. स्वीकृत. संविधानाचं तिसरं वाचन केव्हा झालं होतं, 14 नोव्हेंबर 1949 संविधानाचं तिसरं वाचन झालं होतं. त्याच्यानंतर संविधान आपण काय केलंय, स्वीकृत केलं गेलं होतं. लक्षात ठेवा. संविधान स्वीकृत झालेलं आहे. बरोबर. जरा स्लो सांगा सर. मित्रा एवढी माहिती सांगायचं असल्यास स्लो कसं सांगणार. जे लिहायचे ते स्लो सांगतो आणि जे बाकी एक्स्ट्रा सांगायचे ते मग रावलपिंडी. हो चला बघा. 26 नोव्हेंबर 1949. त्याच्यानंतर 26 जानेवारी 1900 किती रे, 50 भारताची राज्यघटना काय झाले, लागू झाले. या दिवशी राज्यघटनेमध्ये एकूण भाग किती होते, भाग 22 भाग होते. आणि एकूण कलम किती होते, लक्षात ठेवा 395 कलम होते. 395 22 भाग आणि 395 कलमे. परिशिष्ट 8 होते, ज्याला अनुसूची असे म्हणतात किंवा शेड्यूल म्हणतो आपण. आणि प्रस्तावना 1. बरोबर आहे. हे कधीचं, 1950ला जेव्हा घटना लागू झाली होती तेव्हाचं. आता सध्या काय बघा, सध्या आता एकूण भाग किती येतं, 25 भाग आहेत. कलम 465 प्लस कलम आहेत. बरोबर आहे. 465 प्लस कलम. परिशिष्ट 12 आहेत. प्रस्तावना 1च आहे. बरं ठीक आहे. चलो पुढे आणखी एक महत्त्वाचं बघा. 395 पैकी सर्वात जास्त कलम 1935च्या कायद्यातून घेतलेले आहेत. 1935चा कायदा 325 प्लस कलम तिथले बरं का 1935च्या कायद्यातले. बरोबर आहे. भाग सध्या किती येतं, 25. घटना दुरुस्त्या किती झाल्यात रे, 106 घटना दुरुस्त्या झाल्यात. आणि घटना दुरुस्ती विधेयक किती झालेत, सध्या 128 झालेत. आता मांडलेलं किती आहे, 129 आहे. लक्षात ठेवा. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद आहे, हे आत्ता सांगितले तुम्हाला. आता डबल जास्त एक्सप्लेन करत बसत नाही, डायरेक्ट आन्सर सांगतो. काय याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 कलम 21 मध्ये आहे.
हे 14 कोणतं आहे? कायद्यापुढे समानता, कायद्यापुढे समानता. 22 कोणतं आहे? अटक व स्थानबद्धता. 19 कोणतं आहे? स्वातंत्र्य. 6 प्रकारच्या स्वातंत्र्याचं कलम आहे, लक्षात घ्या. राईट. आणि 21 जे आहे ते मात्र जीवितेच्या अधिकाराचं कलम आहे. बरोबर आहे. रायगड पोलीस 2021 क्वेश्चन आहे तो. चला हे सांगा, भारतीय घटनेचे खालीलपैकी कितवे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? कितवे रे? पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. यानुसार काय करू शकतो आपण? घटना दुरुस्ती करू शकतो. घटना दुरुस्ती ह्याच्यामध्ये पण नंबर 1 साधे बहुमत. साधे बहुमत. दुसरं कोणतं आहे? विशेष बहुमत. विशेष बहुमत. आणि तिसरं कोणतं आहे? घटक राज्यांच्या परवानगीसह विशेष बहुमत. राईट. हा कलम बघा, कलम किती? भारतीय राज्यघटनेमधलं कलम 2 आणि कलम 3 या दोन्ही बाबतीमध्ये 1968 घटना दुरुस्ती लागू होते का रे? होते? लागू होत नाही बरं का. या दोन्हीमध्ये कलम 3 आणि 2 आणि 3 मध्ये कलम 368 अंतर्गत काय करत नाहीत? घटना दुरुस्ती लागू करता येत नाही. संसद कायदा करता येतो. म्हणजे राज्य स्थापन करणं आणि राज्याची निर्मिती करणं या दोन्ही विषयी. म्हणजे कलम 2 आणि 3 संदर्भात कलम 4 आहे बघा. कलम 4 कायदे करायचा अधिकार कोणाला असणार? भारतीय संसदेला असणार, भारतीय संसद. पण यामध्ये काय लागू नसेल? 368 लागू नसेल. बरोबर आहे. आणि भारतीय राज्यघटनेत पहिल्यांदा घटना दुरुस्ती केव्हा झाली? पहिली घटना दुरुस्ती 1951 मूलभूत अधिकारामध्ये झाली होती. बरोबर आहे. नाही सॉरी, कशात? मूलभूत अधिकारामध्येच. आणि प्रस्तावनेमधली पहिली घटना दुरुस्ती 1973. प्रस्तावनेत आतापर्यंत घटना दुरुस्ती एकच झालेली आहे, लक्षात ठेवा. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात सांगितलेलं आहे? अतिशय सोपं आहे. आता हे पूर्ण 4च्या 4 कलम कुठले येतं? भारतीय राज्यघटनेमधला भाग पहिला, नाव काय आहे? संघराज्य आहे. बरोबर, संघराज्य. त्यातलं कलम 1 काय आहे? भारत, दॅट इज इंडिया. काय आहे तो? राज्यांचा संघ आहे. भारत दॅट इज इंडिया, राज्यांचा संघ आहे. बरोबर. चलो याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे बरं का याचं उत्तर. त्याचं कलम 2 कोणतं आहे? नवीन राज्य काय करणे? स्थापन करणे. नवीन राज्य स्थापन करणे, कलम 2. कलम 3 नवीन राज्याची काय आहे? निर्मिती आहे. नवीन राज्याची निर्मिती. हा 2 राज्य जोडून किंवा एका राज्याचा प्रदेश दुसऱ्या राज्यात जोडून किंवा एका कोणत्याही राज्याचा दुसऱ्या कोणत्याही राज्यासोबत प्रदेश जोडून काय करता येईल? नवीन राज्य निर्माण करता येतंय. कलम 3 आणि कलम 4 मध्ये कलम 2 आणि कलम 2 व कलम 3 संबंधित कायदे करायचा अधिकार कोणाला असेल? संसदेला असेल. आणि ह्याला 368 घटना दुरुस्ती काय नसेल? लागू नसेल. का 368 घटना दुरुस्ती लागू नसेल, लक्षात ठेवा. भारताला संघराज्य असा शब्द बाबासाहेबांनी वापरला नाही. काय वापरलाय? राज्यांचा संघ हा शब्द लक्षात ठेवा आपण. ठीक आहे. चलो नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन बघा. भाववाढीच्या काळात पुढीलपैकी कोणते परिणाम होतात? भाववाढ म्हणजे ज्यावेळेला बाजारात प्रमाणापेक्षा जास्त वस्तूच्या किमतीमध्ये काय होते रे? वस्तूच्या किमतीत वाढ होते. प्रमाणापेक्षा अधिक वाढ झाली त्याला काय म्हणतात? भाववाढ. जर बघा लक्षात ठेवा 3% भाववाढ असेल त्याला काय म्हणतो आपण? कोणती भाववाढ? रांगणारी भाववाढ. 3% ते किती? 10% कोणती असते? चालणारी भाववाढ. लक्षात ठेवा, लिहून ठेवा. हे 10 ते 20% दरम्यान भाववाढ असेल तर ती पळणारी भाववाढ असते. आणि 20% ते 20% पुढं कोणती असते? बेसुमार भाववाढ असते. लक्षात घ्या. भारताला कोणती परवडते? भारताला परवडणारी भाववाढ कोणती आहे? चालणारी भाववाढ भारताला परवडते. लक्षात ठेवा. आता भाववाढीचे परिणाम बघा. ज्याला वस्तूच्या किमती वाढतात पैशाच्या मूल्यामध्ये घट होते. बरोबर. आता किमती वाढली म्हणजे पैशाचं मूल्य कमी होतंय. राईट. आता ते कसं सांगता येईल? बघा आपल्याकडे 10 रुपये आहेत. बरोबर. आपण 10 रुपये खर्च करतोय.
समजा एक वस्तूची किंमत आहे 1 रुपया, बरोबर, म्हणजे 10 रुपयामध्ये किती वस्तू मिळणार आपल्याला? 10 रुपयामध्ये 10 वस्तू मिळतील, राईट. या वस्तूची किंमत समजा 1 रुपया किंमत आहे, मग 1 रुपया किमतीच्या 10 रुपयामध्ये 10 वस्तू मिळतील, बरोबर. किंमत जर वाढली 1 रुपयाच्या ऐवजी 2 रुपये किंमत झाल्यास आता 10 रुपयामध्ये किती वस्तू मिळतील? 5 वस्तू मिळतील, बरोबर. मग आता बघा 10 रुपयाचं मूल्य पूर्वी 10 वस्तू होतं, आता 10 रुपयाचं मूल्य 5 वस्तू आहे, म्हणजे पैशाचं मूल्य काय झालं? कमी झालं, बरोबर आहे. किंमत वाढली, मूल्य कमी झालं. हा पहिला घटक बरोबर आहे. वस्तूचे मूल्य घटते का? नाही घटत. वस्तूचं मूल्य वाढतंय, त्याचं पैशाचे मूल्य वाढते, हे पण चुकीचं आहे. वस्तूचे मूल्य वाढते हे बरोबर आहे. म्हणजे 1 आणि 4 आहे का? 1 आणि 4 पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. हे लक्षात ठेवा एवढा. चलो ठीक आहे. बघा, देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते? सांगायचं उत्तर. देशाचं वित्तीय धोरण, आता वित्त आयोग कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे. लेक्चर शेवटपर्यंत ऐका. हां, एकमेकाला कमेंट करत बसू नका, चॅटिंग मिटिंगच्या भानगडीत पडू नका. मी तुमच्यासाठी घंटा येऊन थांबलेला लाईव्ह, तुम्ही त्या चॅट बॉक्समध्येच एकमेका चॅटिंग करता. चला घ्या, इकडे लक्ष द्या. बघा, वित्त आयोग कलम 280 नियुक्ती कोण करत आहे? राष्ट्रपती नियुक्ती करतात. सदस्य किती असतात? 5 असतात. सध्या अध्यक्ष कोण येतं? सध्या आता भारतात 16वा वित्त आयोग स्थापन केलं, त्याचे अध्यक्ष अरविंद पानगडिया हे आहेत. बघा, वित्त मंत्रालय करतं का? नाही करत, बरोबर. सध्या वित्तमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन आहेत. आणि राज्यात अजित पवार आहेत. निर्मला सीतारामन यांनी यंदा मांडलेलं बजेट 8वं बजेट आहे त्यांचं, लक्षात ठेवा. नीती आयोग 1 जानेवारी, कधी रे? 1 जानेवारी 2015 नीती आयोग, याचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान असतात. हे घटनात्मक आयोग आहे का? घटनाबाह्य आयोग आहे, बरोबर. नीती आयोगाचं फुल फॉर्म कधी कधी परीक्षेला पडत आहे बरं का. नीती आयोगाचं फुल फॉर्म काय आहे? काय रे? लक्षात ठेवा. नीती आयोगाचं फुल फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, भारतीय राष्ट्रीय परिवर्तन संस्था, नीती आयोग. नीती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष डॉक्टर सुमन के बेरी हे आहेत, लक्षात ठेवा. 13 नंबरचा प्रश्न घेतला नाही, खाली कमेंट बघण्यामध्ये क्वेश्चन वर गेला असेल, घेतो खाली. आपल्या हातामध्ये खालीवरी घ्यायचं. तुम्ही फक्त बघत चला, सांगत जाऊ. झाला असेल चुकून. चला, नीती आयोग 1 जानेवारी 2015. बरं, याच्या अगोदर काय होतं? नियोजन आयोग होतं. बघा, नियोजन आयोग कधीच आहे? 15 मार्च 1950 आहे. 15 मार्च 1950, लक्षात ठेवा. 15 मार्च 1950. आन्सर काय याचं आन्सर कोण तयार करतं रे? सॉरी, वित्त मंत्र्याचं बरं का याचं. तर राजकोषीय धोरण, त्यालाच वित्तीय धोरण शब्द वापरलाय. थोडंसं या प्रश्नामध्ये चूक झाली बघा. त्यांनी वित्तीय धोरण, कारण वित्तीय धोरण म्हणलं का आपण मौद्रिक धोरण म्हणतो. म्हणजे पोलीस भरतीच्या या प्रश्नामध्ये करेक्शन काय? तर इथं वित्तीय धोरण शब्द वापरायला पाहिजे नव्हता, इथं राजकोषीय धोरण वापरायला पाहिजे होता, बरोबर आहे. तर वित्तीय धोरणाला मौद्रिक धोरण म्हणतात. मग आता वित्तीय धोरणासाठी त्याने काय वापरला? राजकोषीय धोरणासाठी काय वापरलाय? वित्तीय धोरण. त्याने उत्तर काय दिलंय? वित्त आयोग उत्तर दिलेलं आहे. आता लक्षात घ्या, वित्तीय धोरण, राजकोषीय धोरण, मला लक्षात, राजकोषीय धोरण यालाच काही पुस्तकात काय नाव दिले? वित्तीय धोरण. म्हणून कदाचित तो प्रश्न वापरला असेल. राजकोषीय धोरण म्हणजे काय? भारताचा अर्थसंकल्प आहे. भारताचा अर्थसंकल्प. राजकोषीय धोरणाचा कालावधी किती असतो? 1 वर्ष असतो. राजकोषीय धोरणाचा कालावधी 1 वर्ष आहे, लक्षात ठेवा. राजकोषीय धोरण. याच्यामध्ये साधनं कोणती आहेत बघा? राजकोषीय धोरणाची साधनं 5 आहेत रे. राजकोषीय धोरणाची साधने 5 साधने आहेत. कोणते कोणते बघा? नंबर 1 सार्वजनिक उत्पन्न, दुसरं सार्वजनिक खर्च. आता एक खर्च आणि उत्पन्न दोन्ही बजेटमध्ये असते बघा, अर्थसंकल्प. त्याच्यानंतर सार्वजनिक कर्ज, सरकारनं घेतलेलं कर्ज. त्यानंतर भारताची कर रचना. आणि या सगळ्याचं म्हणजे वित्तीय प्रशासन. वित्तीय प्रशासन हे 5 घटक कशामध्ये येतात? राजकोषीय धोरणामध्ये येतात. राजकोषीय धोरणाचा कालावधी किती असतो? 1 वर्ष. राजकोषीय धोरण म्हणजेच काय आहे?
बजेट अर्थसंकल्प आहे. जाहीर कोण करतं? वित्त मंत्रालय. केंद्राचं वित्त मंत्रालय, राज्याचं वित्त मंत्रालय. RBI कोणतं धोरण जाहीर करते रे? RBI कोणतं धोरण जाहीर करते? लक्षात ठेवा, RBI मौद्रिक धोरण जाहीर करते बरं का. मौद्रिक धोरणाचा कालावधी किती असतो? 2 महिने. त्याच्या आपण संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं बघितलेत, बरोबर आहे. लक्षात ठेवा, जर तुम्हाला मौद्रिक धोरण विचारलं तर काय लिहाल? RBI. आणि राजकोषीय धोरण विचारलं तर काय लिहाल? वित्त मंत्रालय, बरोबर आहे. आणि आर्थिक पाहणी अहवाल जरी विचारला तरी काय लिहाल? वित्त मंत्रालय लिहा. राईट, चलो ठीक आहे. कोणतरी कमेंट केलं होतं सर तिसरा क्वेश्चन सोडून, 13 नंबरचा क्वेश्चन घ्या. काहीच सोडणार माय, चुन चुन के घेऊ. जसा चुन चुन के बदला लेते हैं. सांगा उत्तर. राजकोषीय तूट म्हणजे हा प्रश्न कंबाईनचा नाही. कुठला आहे? बीड पोलीस भरती. ना एखादं म्हणाल सर कंबाईनचा आणलाव का? बघा हो, चला बघा. म्हणजे पोलीस भरतीला असे प्रश्न पडतात. पोलीस भरतीवालो, हा क्वेश्चन राज्यसेवेचा आहे माय, हा क्वेश्चन कंबाईनचा पण आहे. हा तुम्हाला कॉपी पेस्ट केला इकडं. कुठं पोलीस भरतीला कधी कोण काय सांगल सांगता येत नाही. त्यामुळं ही लेक्चर जेवढे करता येईल करत जावा. बघा, भांडवली जमा आणि महसुली जमा. हे भांडवली जमा महसुली जमा म्हणजे ला काय म्हणतात? एकूण जमा म्हणतात. महसुली जमा प्लस भांडवली जमा. महसुली जमा आणि भांडवली जमा परत ते चाललं का रे? आता हे महसुली जमा मायनस भांडवली जमा हे नाही आहे त्यामध्ये बरं का. सरकार कर्ज निर्माण करते आणि सरकार कर्ज निर्माण करणारे काय म्हणतात? सरकार कर्ज न निर्माण करणारे राज्य. याचं उत्तर पर्याय क्रमांक काय आहे? 3 आहे. सरकारनं घेतलेलं कर्ज म्हणजेच काय आहे? राजकोषीय तूट. सोपं करून सांगतो बघा. नंबर 1 महसुली तूट लिहून ठेवा रे. महसुली तूट कसं मोजतात? महसुली उत्पन्न मायनस महसुली खर्च. काय मिळालं? महसुली तूट, बरोबर आहे. पुढे बघा, नेक्स्ट बघा, भांडवली तूट. भांडवली तूट कशी काढतात? भांडवली उत्पन्न मायनस भांडवली खर्च. आता भांडवली उत्पन्नापेक्षा मायनस म्हणण्यापेक्षा इथे एक शब्द आहे बघा. जर महसुली उत्पन्नापेक्षा काय जास्त असेल? महसुली खर्च. आणि भांडवली उत्पन्नापेक्षा भांडवली खर्च अधिक असेल तर काय निर्माण होते? भांडवली तूट निर्माण होते. नेक्स्ट बघा पुढं, अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूट लिहून ठेवा रे. काय सूत्र? लक्षात घ्या, एकूण उत्पन्नापेक्षा काय जास्त असते? सरकारचा एकूण खर्च जास्त असेल तर ती कोणती तूट आहे? अर्थसंकल्पीय तूट आहे. किंवा याचं आणखी एक सूत्र बघा, महसुली तूट प्लस भांडवली तूट दोघांची बेरीज म्हणजे काय आहे? अर्थसंकल्पीय तूट आहे. धन्यवाद शुभम सर, मंडळ आभारी आहे, थँक्यू. चला पुढे बघा, राजकोषीय तूट लिहून घ्या रे. राजकोषीय तूट म्हणजे काय बघा? राजकोषीय तूट फक्त एक शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. कोणता? कर्ज. हे कर्ज म्हणजे काय आहे? राजकोषीय तूट आहे बरं का. आता कशी काढतात बघा राजकोषीय तूट? राजकोषीय तूट काढण्यासाठी सूत्र अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे सरकारचा खर्च जास्त आहे, उत्पन्न कमी आहे. अशा वेळेला सरकारला काय घ्यावं लागतंय? कर्ज घ्यावं लागतंय. सरकारनं घेतलेलं कर्ज म्हणजे कोणती तूट आहे? राजकोषीय तूट आहे, बरोबर आहे. बघा लक्षात घ्या, महसुली तूट महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च जास्त असतो. भांडवली तूट भांडवली उत्पन्नापेक्षा भांडवली खर्च जास्त असतो. अर्थसंकल्पीय तूट एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च जास्त असतो. आणि राजकोषीय तूट अर्थसंकल्पीय तूट प्लस कर्ज, ह्याला म्हणतात राजकोषीय तूट. हे थोडं मित्रा न समजायचं कारण कन्सेप्ट खूप वास्ट आहे. या कन्सेप्ट नंतर सावकाश सविस्तर कन्सेप्ट सांगतो, बरोबर आहे. लई समजा गेलं राजमुद्रामधून बॅच लाव. आत्ता सध्या 5 मिनिटं मी तुला जेवढं सांगतो तेवढं सांगतो बघा, राईट. ह्याच्या पुढे आणखी जास्त एक्सप्लेन करू शकतो, आपला वेळ लई वाढत जाईल. आत्ता 9:30 वाजलेत, बरोबर आहे. हे सूत्र असे लिहून ठेवा, महत्त्वाचे आहेत. फक्त काय बघा समजून घेण्यासाठी, सरकार काय करतं? मिळालेलं उत्पन्न खर्च करतं. सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च याचा अर्थ काय? सरकारचा अर्थसंकल्प. मग आता खर्च वाढला, उत्पन्न कमी असेल तर सरकारला कर्ज घ्यावं लागेल. सरकारनं घेतलेलं कर्ज म्हणजे काय आहे? राजकोषीय तूट आहे. आता कळलं का रे भैया? अनिकेत बघा आता का लक्षात आलं असेल. चला हा क्वेश्चन सांगा रे. शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते?
लोक अंदाज समिती, लोकलेखा समिती, संसदीय स्थायी समिती, चिकित्सा समिती. शासनाच्या खर्चाचे हिशोब कोणती समिती? लोकलेखा समिती. लक्षात ठेवा, लोकलेखा समितीची स्थापना कधीची आहे? लोकलेखा समिती 1921ला लोकलेखा समिती स्थापन झाले, बरोबर. 1919च्या कायद्यानुसार 1919च्या कायद्यानुसार, बरोबर. या समितीचे अध्यक्ष कोण असतात? विरोधी पक्षनेते ह्याचे अध्यक्ष असतात. म्हणजे सध्या राहुल गांधी याचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत. यामध्ये एकूण सदस्य संख्या किती असते रे? सदस्य संख्या किती असते? 22 असते. 22 सदस्य संख्या. या लोक अंदाज समितीमध्ये 30 सदस्य असतात. या लोक अंदाज समिती स्थापना 1950 ची आहे बघा. शिफारस जॉन मथाईची आहे आणि 30च्या 30 निर्वाचित असतात. तसं लोक अंदाज लोकलेखा समिती म्हणजेच या लेख्यांच्या बाबतीमध्ये बघा, स्थापना कधीची आहे? 21. कोणत्या कायद्यानुसार? 1919चा. अध्यक्ष कोण असतात? विरोधी पक्ष नेते. सदस्य किती असतात? 22. 22 पैकी लोकसभेचे 15, राज्यसभेचे 7, टोटल किती? 22. आणि अध्यक्ष कोण येतं? विरोधी पक्षनेते. कालावधी किती असतो रे? कालावधी किती असतो? 1 वर्ष कालावधी असतो. अजून एक महत्त्वाचं बघा, ही समिती कॅग, कॅग म्हणजे कोण? महालेखा नियंत्रक. महालेखा नियंत्रक यांना काय म्हणतात? कॅग. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम किती रे? कलम 148 ते 151 मध्ये कॅग आणि सीजी तरतूद आहे, बरोबर आहे. यानुसार बघा, कॅग विभागासाठी कान व डोळे म्हणून काम करणारी समिती कोणती आहे? तर ती लोकलेखा समिती आहे. कान व डोळे. तत्वज्ञ व कोण? मार्गदर्शक. जसं आपल्याकडे मित्व असतो बघा, हो तसं इकडं कॅगसाठी तत्वज्ञ आणि मार्गदर्शकाची भूमिका कोण पार पाडतंय? लोकलेखा समिती. लोक अंदाज समिती 1950 ची आहे आणि सार्वजनिक निगम समिती 1964 मधली आहे. आणि या 2 संसदीय महत्त्वाच्या समित्या आहेत. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. काय म्हणलो? कोणती? बघू नंतर. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते रे? स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? गोपीनाथ सर धन्यवाद, थँक्यू. मंडळ आभारी आहे. बघा, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री सांगा रे. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे उपपंतप्रधान होते. आता उपपंतप्रधान ही तरतूद आहे का राज्यघटनेमध्ये? नाही, बरोबर आहे. त्यांच्याकडे गृह खातं होतं, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट अमृता कौर आरोग्यमंत्री होत्या का? अमृता कौर केंद्रीय प्रांतामध्ये निवड झाली होती यांची, बरोबर आहे. संसदेमध्ये 15 म्हणजे संविधान सभेमध्ये 15 महिला सदस्य होत्या, त्यापैकी एक अमृता कौर आहेत. त्यानंतर जॉन मथाई हे कोण होते? जॉन मथाई मला वाटते सुरुवातीला रेल्वे मंत्री होते, नंतर ते अर्थमंत्री झालेत जॉन मथाई. त्यानंतर राजेंद्र प्रसाद कोण होते? भारताचे पहिले राष्ट्रपती होते. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री, स्वतंत्र भारताचे म्हणते रे. याचं उत्तर आपल्याला काय घ्यावं लागेल? जॉन मथाई असं उत्तर दिलं असेल. आता लक्षात घ्या, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री पर्यायामध्ये नाहीये बरं का. याचं पर्याय उत्तर काय? योग्य उत्तर काय असायला पाहिजे? R.K. षण्मुख चेट्टी हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते. त्याच्यानंतर कोण झाले? जॉन मथाई झालेत. मग लक्षात ठेवा बरं का, जॉन मथाई नंतर अर्थमंत्री झालेत. अगोदर कोण होतं? R.K. षण्मुखम चेट्टी. प्रश्नामध्येच करेक्शन आहे, राईट. असल्या गोष्टी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगतो, लक्षात घ्या बरं, ठीक आहे. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण येतं? R.K. षण्मुखम चेट्टी. आणि यांनीच 26 नोव्हेंबर 1947ला स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट मांडलं होतं. लक्षात ठेवा, स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट कुणी मांडलं असं जर विचारलं तर R.K. षण्मुखम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट मांडलं होतं. त्याच्यानंतर जॉन मथाई भारताचे कोण झालेत? अर्थमंत्री झालेत. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते, हे लक्षात ठेवा. संविधान सभेचे अध्यक्ष देखील होते. चलो ठीक आहे.
काम करण्याची इच्छा असणे, क्षमता असणे, परंतु काम उपलब्ध नसणे म्हणजे वर्दीत जायचंय, वर्दीत काम करायचंय, पण लवकर लवकर जागा निघत नाहीत. हा तो भाग वेगळा हो. चला सांगा ऐकलं. काम करायची इच्छा असताना, क्षमता असताना काम उपलब्ध नसणे म्हणजे कोणती बेकारी रे? कृष्णा सर काय समजत नाही माहिती तुला? कोणता क्वेश्चन होता अगोदरचा? या समजा सर काय होतं? हा, ह्याच्यामध्ये फक्त कोण कोणत्या पदावर होतं एवढंच लक्षात ठेवायचंय. औ आपले क्वेश्चन आन्सर चालू लक्षात ठेवा बरं का. हा, त्यामुळे आपण एवढं सावकाश जाऊ शकत नाही. तर हा बघा, याचं उत्तर काय? काम करायची इच्छा, क्षमता असणे, उपलब्ध काम करायची इच्छा असून सुद्धा काम भेटत नसेल, कोणती बेकारी येते? प्रश्न नाही रे, प्रश्न म्हणत नाही त्याला. काय म्हणते प्रश्न बघा. काम करायची इच्छा असून क्षमता असणे परंतु काम उपलब्ध न होणे म्हणजे कोणती बेकारी आहे? खुली बेकारी आहे, खुली बेकारी. बरोबर. आता लक्षात घ्या, प्रचंड बेकारी म्हणजे कोणती बेकारी आहे? छुपी बेरोजगारी आहे. छुपी बेरोजगारी म्हणजे काय? इथं काय असतं? श्रमिकांची मागणी आणि श्रमिकांचा पुरवठा काय जास्त असतो? पुरवठा जास्त असतो. म्हणजे बघा, 10,000 जागा असतील, फॉर्म भरणारे किती? 20 लाख मुलं असतील. बरोबर आहे. मागणी किती लोकांची आहे? 10,000. पुरवठा किती आहे? 20 लाखाचा. ह्याला कोणती बेकारी म्हणायचं? हा वेगळा हो, लक्षात ठेवा. चला, प्रचंड बेकार म्हणजे काय? ही कुठं आढळते? भारताच्या केवळ शेती क्षेत्रामध्ये आढळून येणारी बेकारी आहे बरं का. शेती क्षेत्रात छुपी बेरोजगारी, श्रमिकाची मागणीपेक्षा काय जास्त असतं? पुरवठा. अजून एक महत्त्वाचं वाक्य बघा, श्रमिकांची कोणती उत्पादकता? सीमांत उत्पादकता. सीमांत उत्पादकता काय असते? 0. म्हणजे आवश्यकता नसताना जास्त लोक कामावर घेणं म्हणजे कोणती बेकारी? छुपी बेकारी आहे. त्यानंतर न्यून बेकारी म्हणजे काय? त्याच्या पात्रतेप्रमाणे काम न मिळणं म्हणजे कोणती बेकारी? न्यून बेकारी आहे. अदृश्य बेरोजगारी. अदृश्य म्हणजे हे कुठं असते? अदृश्य बेकारी म्हणजेच कोणती? प्रचंड बेकारी आहे. आणि खुली बेकारी, त्याचं उत्तर आहे बरं का, खुली बेकारी. हा पर्याय क्रमांक कन्फ्यूज असायचं कारण सांगतो बघा. खुली बेकारी शहरी भागात असते. म्हणजे कशी? एखाद्याला काम करायची इच्छा आहे, पात्रता आहे, सगळंच आहे, पण त्याला बाजारात कामच नसेल तर ती बेकारी कोणती? खुली बेकारी आहे. बरोबर आहे. प्रचंड आणि अदृश्य हे शब्द एकच आहेत. प्रचंड, अदृश्य, त्यालाच काय म्हणतात? छुपी बेकारी. छुपी बेकारी म्हणजे कोणती? काम करूनही उत्पादनात काहीच भर पडत नसेल तर त्याला काय म्हणू आपण? प्रचंड बेरोजगारी. न्यून म्हणजे कोणती? अर्ध बेकारी म्हणतात त्याला. काम असतंय पण त्याच्या पात्रतेचं काम भेटत नाही, त्याला म्हणू आपण न्यून बेरोजगारी. बरोबर आहे. MPSC वाले कोणत्या बेरोजगारीमध्ये येतात? सुशिक्षित बेरोजगारीमध्ये येतो आपण. हो चला, ओके. हां, काळजी करू नका, तुमची बेरोजगारी दूर होईल. हां, आता मला वाटतं टाईम खूप झाला आहे, आता आपण थांबलेलं बेटर आहे. आता राहिलेले क्वेश्चन उद्याच्या लेक्चरला घेतो. याचं उत्तर सांगून जातो फक्त. जागतिक व्यापाराचं नियमन म्हणजे नियंत्रण करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे? याचं उत्तर आहे WTO. स्थापन झाली होती 1 जानेवारी 1995. याचं मुख्यालय कुठे आहे रे? जिनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी मुख्यालय आहे. अगोदर 1948ला गॅट नावाचा एक करार केला होता. गॅट. या गॅट कराराचं रूपांतर कशामध्ये झालंय? WTO मध्ये. त्यानंतर IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे. राईट. लक्षात ठेवायचं उत्तर पर्याय क्रमांक काय आहे? 3 आहे. बाकी डिटेल्स स्पष्टीकरण उद्याला आंतरराष्ट्रीय संघटना घेणार आहे बरं का. त्या संघटनेमध्ये बाकीची माहिती एक क्वेश्चन होता आणखी. पहिली वसुंधरा परिषद कुठं भरले? रिओ दी जानेरो, ब्राझील. रिओ दी जानेरो, ब्राझील 1992. पहिला अर्थ समिट. हे लक्षात ठेवा. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. कधीची ही? 1992ची आहे. पहिली वसुंधरा परिषद होती बरं का. पहिली वसुंधरा परिषद रिओ दी जानेरो. हां, चला, तुमच्यासाठी सुरेश भटांची सुंदर कविता आहे. फक्त एक काम करा, ही कविता वाचताना सध्याचं स्वतःचं स्ट्रगल आणि संघर्ष ह्याला मॅच करून बघा.
विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. पुढे काय म्हणते, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, आढळू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जळण्याचे कित्येक कावे केक जळेल झोपडी अशी ती आग ज्वलंत नाही. पुढे काय म्हणते, आग ही ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिडून अडखळणे पावलांना पसंत नाही. अडथळ्यांना अडकून पडणे पावलांना पसंत नाही. ही सुरेश भटांची कविता. लक्षात ठेवा, पावलो पावली आपल्याला कामाला येते. वाटलं तरी कविता प्रिंट करून घ्या, जिथं बसताय त्या रीडिंगमध्ये लावा, दिवसातून एकदा वाचन करत चला. मधली इंटरनल मोटिवेशन तुम्हाला मिळत राहील. आजचं लेक्चर इथंच थांबवतो. ठीक आहे, चलो, धन्यवाद. गुड नाईट, टेक केअर, शुभरात्री. अभ्यास करत राहा. उद्याला 8:15ला येऊया. आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ते शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. थांबव.